गुन्हे तुम्हाला दाखल करा, फासाव तरी द्या, इथंच फास लावा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर. काय गुन्हे दाखल करायचे एकदाच करा. आमची सगळी मानसिकता आहे आता, गुन्हे पण घ्यायची मानसिकता आहे, सगळी घ्यायची मानसिकता. का नाही म्हणतात ते पण द्या. आम्ही आलो नाही सकाळी म्हणून ते आता घेत नाहीत आमच्याकडून चेक करून. आपण नाही म्हटलं ते का नाही म्हटलं ते तुम्ही सांगा ना. तुम्ही लेटर द्या ना वेगळं, तुम्ही रिक्वेस्ट रिझन लिहा ना. रिक्वेस्ट मी कसं देऊ शकणार आहे ना. आम्ही साईनच करणार नाही. तुम्ही जावा. हो मॅडम, हो मॅडम तुम्ही जावा प्लीज. आता व्यवस्थित बोलू शकता. प्लीज प्लीज म्हणतोय मॅडम, प्लीज जावा म्हणतोय. आम्ही काय म्हणणार, अजून काय व्यवस्थित बोलणार? पाय वगैरे धरायचे का? प्लीज म्हणतोय, मॅडम म्हणतोय. आता ती म्हणते व्यवस्थित बोला. आता प्लीज आणि मॅडम पेक्षा अजून दुसरा शब्द कुठला आहे मोठा? आम्हाला अजिबात चेक करायचं नाही. तुम्ही सकाळपासून आला नाही, त्यामुळे आम्हाला सिव्हिलवाल्यांकडून कुठली ट्रीटमेंट घ्यायची नाही. आमचे जीव जायचे जाऊ देत. प्रशासनाला जर आमची मडीच माऊलीच बघायची असली तर आम्ही तरी काय करणार आहे? सर्जन जातीवादी आहे पूर्ण. कलेक्टर पण जातीवादी आहे आणि एसपी पण जातीवादी आहे. सगळी जातीवादी. सातारचे कलेक्टर जातीवादी आहेत, सातारचा पोलीस निरीक्षक जातीवादी आहे, हा सिव्हिल सर्जन जातीवादी आहे. यांना काही घेणं नाही देणं नाही. 6 दिवस आणि 7 दिवस पडलं तर इथंच मरा म्हणतील. अशीच नेत्याला बोड्यानं चालते निवड माऊली. काही मला बोलायचं नाही ते तुमच्याशी. प्लीज हात जोडतो तुम्हाला. नीट जावा तुम्ही. काही हात जोडतो, तुम्ही जावा. काही लिहू नका तुम्ही. नाही म्हणून सांगा त्यांना. ती माहिती पण देत नाहीत म्हणून लिहा. त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी फक्त ही जनावर आहेत, बाकी काय नाही. हे आंदोलक वगैरे काय नाही. प्राण्यांसारखं ट्रीट करतात. त्यांच्याकडे नाही, त्यांनी पोस्टमॉर्टमच्या नोट्या वगैरे करून त्यांना पाठवलंय. म्हणजे हे वेगळे ते एमओ अलग लक्षात. हॉस्पिटलमध्ये चालू 27 नंबरमध्ये एमओ पाठवले त्यांनी आता. या जातीवादी प्रशासनाचा मी सर्वप्रथम त्यांचा धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो. आज 6वा दिवस संपलेला आहे. मला बरेच शासकीय अधिकाऱ्यांचे फोन आले. 10 मिनिटात येतो, 20 मिनिटात येतो. एका तर पट्ट्यानं सीओनं 3 वाजता फोन केलेला की मी 20च मिनिटात साहेब आलो आपल्याकडे. आता 6 वाजले तरी ते आलेले नाहीत. तर हे सातारा जिल्ह्याचं जे प्रशासन आहे हे जातीवादी प्रशासन आहे. त्यांना जे आंदोलनाला बसणारी लोक आहेत त्यांची तोंड बघून ते न्याय देतात. या ठिकाणी मागासवर्गीय समाजाचं पोरं या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, ज्यावरती त्यांना दिसतंय की रिपब्लिकन सेना हा बौद्ध समाजाचा, मागासवर्गीय समाजाचा, आंबेडकरी अनुयायांचा पक्ष आहे आणि म्हणून त्यांनी याच्याकडे कानादोरा केलेला आहे. या ठिकाणी सातारचे जिल्हाधिकारी, सातारचे पोलीस अधीक्षक, सातारचे नगरपालिकेचे सीओ, सातारचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी, त्याच्यानंतर सातारा सिव्हिलचे शल्य चिकित्सक हे सगळे जातीवादी आहेत. यांनी जाणून बुजून या आंदोलनाकडे कानाडोळा केलेला आहे. आता आमच्यातलं एखादं कोणतरी मेल्यानंतर सुद्धा यांना जाग येणार नाही, एवढे निर्ढावलेले हे सातारा जिल्हा प्रशासन आहे. मी
माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज मेल केलेला आहे. 9 तारखेला या ठिकाणी माझे 2 आंदोलक हे आत्मदहन करतायत, तर त्यांच्या अंत्यविधीला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सातारमध्ये यावं, अधिवेशन सोडून यावं. माझ्या जिल्ह्याचे 2 जिल्हाध्यक्ष या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार आहेत आणि त्यांचा अंत्यविधी त्यांच्या अस्थी आम्ही माऊलीला घेऊन जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या अंत्यविधीला यावं हे मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष अतिशय विचारपूर्वक बोलतोय की आपण अधिवेशन सोडून हे सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी जे आहेत यांना तात्काळ निलंबित करा. यांना माणुसकी उरलेली नाही. मी आपल्याला नम्रपणे आव्हान करतो की आपण अंत्यविधीसाठी माऊलीला या, अधिवेशन सोडून या.